खूप झाले आता रोज तेच भांडण, तेच गैरसमज, तीच शांतता आणि मग पुन्हा दुखावलेले मन. असं वाटणं अगदी नैसर्गिक आहे. तुम्ही त्रासले आहात कारण नातं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. मानसशास्त्र असं सांगतं की भांडण फक्त रागामुळे होत नाही, तर न ऐकलं जाणं, न समजले जाणं आणि न व्यक्त केलेल्या भावना यामुळे जास्त होतात. खाली दिलेले उपाय खूप साधे आहेत पण रोजच्या आयुष्यात खूप प्रभावी ठरतात. चला तर बघूया. 1. भांडण जिंकायचे नाही, समजून घ्यायचं असतं. आपण अनेकदा भांडताना समोरच्याला हरवण्याचा प्रयत्न करतो. मी बरोबर आहे हे सिद्ध करायचं असतं. पण मानसशास्त्र सांगतं नात्यात कोणीही हरलं तरी नातं हरतं. पुढच्या वेळी भांडण होतंय असं वाटलं तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मला हे नातं वाचवायचं की फक्त माझं म्हणणं सिद्ध करायचंय. 2. बोलण्याची वेळ चुकते म्हणून भांडण वाढतं. रागात बोललेले शब्द हे मनातून नाही, वेदनेतून येतात. त्यावेळी मेंदू विचार करत नाही, तो फक्त रिॲक्ट करतो. उपाय सोपा आहे. राग आला की लगेच बोलू नका. थोडा वेळ द्या, पाणी प्या, चालायला जा, शांत व्हा, मग बोला. शांत मनाने बोललेले 2 वाक्य रागातल्या 20 वाक्यांपेक्षा जास्त परिणाम करतात. 3. तू असं करतोस ऐवजी मला असं वाटतं म्हणा. मानसशास्त्रात याला आय स्टेटमेंट्स म्हणतात. जसं की तू मला कधी समजून घेत नाहीस, त्याऐवजी तुम्ही मला कधी कधी असं वाटतं की माझे ऐकलं जात नाही असं म्हणा. यामुळे समोरचा बचावात्मक होत नाही, तो ऐकायला तयार होतो. 4. ऐकणं म्हणजे फक्त शांत बसणं नाही. आपण ऐकतोय असं दाखवतो पण मनात उत्तर तयार करत असतो. यामुळे समोरच्याला वाटतं तू मला समजूनच घेत नाही. खरं ऐकणं म्हणजे मध्येच न बोलता ऐकणं. हो मला समजतंय असं सांगणं, समोरच्याच्या भावना मान्य करणं. कधी कधी सल्ला नको असतो, फक्त समजून घेणं पुरेसं असतं. 5. जुने विषय उरकून काढू नका. आजचं भांडण आजच्या पुरतं ठेवा. तू नेहमीच असाच करतोस, तू नेहमी अशीच करतेस, हे शब्द नात्याला हळूहळू तोडतात. प्रत्येक वेळी जुने घाव उघडले की जखम भरतच नाही. 6. रोज थोडा सकारात्मक संवाद ठेवा. मानसशास्त्र सांगतं नात्यात भांडण थांबवायचे असेल तर फक्त भांडण कमी करून उपयोग नाही, चांगले क्षण वाढवावे लागतील. रोज चांगल्या गोष्टीत रस घ्यावा लागेल. रोज थोडं हसणं, थोडं कौतुक, थोडं आज तू छान केलंस हे नात्याला आधार देतं. शेवटी एक महत्वाची गोष्ट, भांडण कधीच पूर्णपणे संपत नाही पण भांडणाचं स्वरूप बदलू शकतं. आज जे भांडण दुखावतं ते उद्या समजूतदारपणात बदलू शकतं. जर दोघांनी थोडं थांबून, थोडं ऐकून, थोडं समजून घेतलं तर. तुम्ही त्रासले आहात याचा अर्थ तुम्हाला नातं महत्वाचं वाटतं आणि जिथे काळजी आहे तिथे सुधारणा आहे. शेवटी मी तुमच्या पाठीशी आहेच.